सुकमामध्ये झालेल्या नक्षली हल्ल्याचा बदला सीआरपीएफच्या जवानांनी घेतल्याची माहिती समोर येते। कारण छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात केलेल्या धडक कारवाईत 20 नक्षल्यांना कंठस्नान घातल्याचं कळतंय। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे कारवाईबद्दल? विलास, 24 एप्रिलला सुकमामध्ये जे नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता त्याच्यामध्ये जवळपास सीआरपीएफचे 20 ते 22 जवान ठार झालेले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा ही एक नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती सीआरपीएफनं, त्याच्यामध्ये आज या मोहिमेला फार मोठं यश मिळाल्याचं कळत आहे। एक्झॅक्ट आकडा आपल्याला अजून माहिती नाहीये, पण सीआरपीएफचे जे डीजी आहेत देवेंद्र चौहान म्हणून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 20 नक्षलवादी या हल्ल्यामध्ये मारले गेल्याची माहिती कळते आहे। छत्तीसगड पोलिसांनी हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं, ज्याच्यामध्ये टास्क फोर्स जे आहे, स्पेशल टास्क फोर्स, त्याच्यानंतर सीआरपीएफचे जे कोब्रा कमांड आहे त्याचे काही जवान आणि जिल्हा रिझर्व्ह पोलीस संयुक्त टीमने बिजापूरमधल्या बसपुरा भागामध्ये हे ऑपरेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे मोहीम जी आहे ती सत्य झालेली आहे। आणि नक्षलवाद्यांची जी मृतदेह आहेत त्याच्या संदर्भातली आपल्याला अजून पूर्ण माहिती कळालेली नाहीये, पण जवळपास 20 नक्षलवादी ठार झाल्याचं कळत आहे आणि एक प्रकारे सुकमाचा बदला म्हणजे 20 एप्रिलला जो हल्ला झाला होता जवानांच्या वरती, त्याचा बदला घेतल्याचं या सगळ्या मोहिमेतून बोललं जात आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।